भारतीय गुणवत्ता परिषदेकडून झालेल्या सर्वेक्षणात राज्यात पालघर पोलीस प्रथम क्रमांकावर आले आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर पोलिसांचं अभिनंदन सुद्धा केलं। पालघर पोलिसांना 100 पैकी 90.29% गुण प्राप्त झालेले आहेत, तर गडचिरोली दुसऱ्या क्रमांकावर दिसते। गडचिंचले हत्याकांडानंतर स्वतःची प्रतिमा सुधारण्यात पालघर पोलिसांना यश आल्याचं सांगत पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून हे समाधान व्यक्त करण्यात आलं आणि बाळासाहेब पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांनी। बघूयात। राज्य सरकारकडून हातात घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये पालघर पोलीस सध्या अव्वल ठरलेले आहेत। भारतीय गुणवत्ता परिषदेकडून केलेल्या मूल्यांकनामध्ये पालघर जिल्ह्याला पोलीस दलाला 90% इतके मिळालेले आहेत आणि सध्या पालघर पोलिसांचं जे आहे ते राज्यभरात कौतुक आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्याशी बातचीत करण्यासाठी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आहेत। सर, प्रथमतः पुढारी न्यूजकडून आपलं अभिनंदन। काय सांगाल, या मोहिमेमध्ये कुठली मोहीम आपल्याला अव्वल ठरली? धन्यवाद। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण राज्यभरामध्ये 100 दिवसाचा एक कार्यक्रम दिला होता। त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांची कामं सहजपणे कशी करता येऊ शकतात याच्यामध्ये कार्यालयीन तत्परता वाढवण्यासाठी, रिस्पॉन्स टाईम वाढवण्यासाठी, त्याचबरोबर ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला पुढाकार देण्यासाठी, पुढं आणण्यासाठी काय काय करता येऊ शकतं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता आणि तो उद्देश सफल व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही पहिल्या 50 दिवसामध्ये सुद्धा विविध उपक्रमाच्या माध्यमातून ज्या स्पर्धाचं असेसमेंट केलं गेलं त्याच्यामध्ये सुद्धा पालघर जिल्हा प्रथम क्रमांकावर आला होता। आणि टीमवर्क म्हणून काम करताना ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला महाराष्ट्राच्या प्रमुखाकडून, सर्वोच्च स्थानाकडून ज्यावेळेस शाबासकीची थाप मिळते त्यावेळेस खरोखरच काम करण्याचा उत्साह हा नक्कीच वाढतो। त्यामुळे हा जो प्रथम क्रमांक आलेला आहे ते आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। नक्कीच बघितलं तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देखील आता पालघर पोलिसांचं कौतुक केलं जातंय आणि यामुळेच आता पालघरसह राज्यभरातल्या पोलिसांचा जो आहे तो उत्साह अजून वाढणार आहे। पुढारी न्यूजसाठी जितेंद्र पाटील, पालघर।